मसाले. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज. छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट. मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, नाराजीबाबत छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. तर दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच न्याय मलाही मिळावा, भुजबळांची पक्षाकडे मागणी. छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच. भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर तटकरेंची प्रतिक्रिया. भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं. भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं हे भाष्य. आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा दगाफटका झाला. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करतोय, मग आम्ही सुद्धा करू, बच्चू कडूंचा दावा. बच्चू कडू हे वैयक्तिक त्यांचं हे मत असावं, शिवसेना पक्षाचं नाही. दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कोणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू. उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंची इथे हजेरी. इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजींशी बोलतील. चर्चेनंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर हा प्रस्ताव ठेवणार. संजय राऊतांची माहिती. तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच बसणार नाहीत, बन यांनी हा दावा फेटाळला. मुंबईमध्ये बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती.